जनासी तारक विठ्ठल हेची एक, केलासे विवेक सनकादिकी। ते रूप ओळले पंढरीसी देखा, किंवा ते रूप पंढरी ओळलेसे देखा। द्वैताची पैशाखा तोडियली, उगवले बिंब अद्वैत स्वयंभ, उगवले बिंब अद्वैत स्वयंभ। ते नाम सुलभ विठ्ठलराज, निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज। गहिनीराजे मज सांगितले, ते रूप पंढरीसी ओळले देखा, किंवा ते रूप ओळले पंढरीसी देखा। द्वैताची पैशाखा तोडियली, विठोबार प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत निवृत्तीनाथांचा असून नामाचं महात्म्य सांगणारा हा अभंग आहे। अभंगाचं काहीसं चिंतन सांगण्याच्या पूर्वी सेवेचं प्रवृत्तीनिमित्त सांगणं थोडं गरजेचं आहे। बऱ्याच लोकांना हे माहीत नसल्यामुळे मी सांगतो आहे। यद्यपि निवृत्तीनाथांचा जो समाधी सोहळा आहे तो ज्येष्ठातला आहे, मग आत्ता त्यांचा सोहळा यात्रा कशी, तर त्याचं उत्तर असं आहे, 200 वर्षापूर्वी सगळ्या वारकऱ्यांनी एकत्र येऊन विचार केला की ज्येष्ठामध्ये स्वर बिघडलाय काहीतरी, ज्येष्ठामध्ये आपल्याला त्र्यंबकेश्वरला येता येत नाही, तर ज्येष्ठ सोडून जेव्हा दुसरी कुठली वारी नसेल अशा वेळी आपण श्रीमंत निवृत्तीनाथांचा सोहळा केला पाहिजे, असा 200 वर्षापूर्वी सगळ्या वारकऱ्यांनी एकत्र येऊन विचार केला। आणि 200 वर्षापासून हा यात्रेचा महोत्सव सुरू झालेला आहे। म्हणजे यद्यपि 750वं वर्ष आहे ही गोष्ट खरी, पण हा जो उत्सव आहे, ही जी यात्रा आहे, तिला सुरू होऊन मात्र 200 वर्ष झाली आहे। आणि म्हणून आत्ता हा जो सोहळा आहे हा त्र्यंबकेश्वरला केला जातो। श्रीमंत निवृत्तीनाथांचं महात्म्य फार काय सांगावं। माऊली ज्ञानोबा राय हे ज्यांचे शिष्य आहेत ते श्रीमंत निवृत्तीनाथ आहेत। विठोबा बाप जैसा बेटा कुंभार जैसा लोटा अशी म्हण आहे। एखाद्या गुरुला ओळखायचं असेल तर गुरुच्या शिष्याला पाहिलं पाहिजे। माऊलींनी संपूर्ण जगाला उपलक्षून पसायदानाची प्रार्थना मागितली। आपण एक लक्षात घ्या, आपण जर एखाद्याला मदत केली तर तो आपल्याला लक्षात ठेवेल असं घडत नाही, पण आपण एखाद्याला शिवी दिली तर तो मात्र नक्की लक्षात ठेवतो। किंबहुना एखाद्याने तुम्हाला मरेपर्यंत लक्षात ठेवावं असं वाटत असेल तर त्याला 4 शिव्या दिल्या म्हणजे मरेपर्यंत लक्षात ठेवतो की याने मला शिव्या दिल्या होत्या। माऊली ज्ञानोबा यांना त्यावेळी समाजाने दिलेला जो त्रास त्याचा जर आपण विचार केला तर माऊली ज्ञानोबा यांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये एकदा तरी पुसटसा तरी कुठेतरी कुणाचा तरी उल्लेख करायला हवा होता, पण तो केला नाही। किंबहुना माऊली मागताना मागताय जे खळांची व्यंकटी सांडो व्यापक दृष्टी, आणि अशी व्यापक दृष्टी ये हृदयीचे ते हृदयी अशी जात असते। असं शब्दात सांगून माणसं घडत नसतात, लक्षात ठेवा। आता कीर्तन प्रवचन काय कमी चालतात काय? खूप चालतात, पण माणसं घडत नाहीत। त्याचं कारण काय? संक्रमण व्हायला पाहिजे ज्ञानाचं। या हृदयातून त्या हृदयामध्ये ज्ञान संक्रमित झालं पाहिजे, आणि ते ज्ञान संक्रमित व्हायचं असेल त्यासाठी काही अटी आहेत। पुढे तो विषय येईल तेव्हा विस्ताराने मी सांगणार। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शिष्यही अधिकारी असला पाहिजे, गुरुही अधिकारी असला पाहिजे, आणि विषयसुद्धा योग्य असला पाहिजे, तर ज्ञानाचं संक्रमण घडतं, नाहीतर ते संक्रमण घडत नाही। माऊली लिहित आहेत, आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जग जेठी, भक्तराज किरीटी परिसतू असे।
विवेकाची गोष्ट आहे, विवेकाची कथा आहे. अनेक लोकांना भगवद्गीतेचा विषय काय विचारल्यावर सांगता येत नाही. आपण कोणताही अध्याय संपल्यानंतर काय म्हणतो? हरी ओम विठोबा योग्य आहे. आपण भगवद्गीतेचा अध्याय संपल्यावर काय म्हणतो? हरी ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु. पुढे काय म्हणतो? ब्रह्मविद्या. या भगवद्गीतेचा प्रतिपाद्य विषय ब्रह्मविद्या आहे. आणि ती ब्रह्मविद्या भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला प्रदान करत आहेत. आणि म्हणून अर्जुनाच्या मनामध्ये मी आता तू सांगशील तसं करणारी अशी वृत्ती उत्पन्न झाली. त्याप्रमाणे श्रीमद निवृत्तीनाथांनी केलेला उपदेश माऊलींच्या हृदयामध्ये संक्रमित झाला आणि माऊलींच्या मुखातून तो अभिव्यक्त झाला. मी अनुभवाने आपल्याला सांगतो, सगळ्यात अवघड गोष्ट जर कोणती असेल तर माणूस तयार करणं सगळ्यात कठीण आहे. मूर्ती तयार करणं सोपं आहे, मंदिरं बांधणं सोपं आहे, पंक्ती घालणं सोपं आहे, सप्ताह करणं सोपं आहे, पण माणूस घडवणं अतिशय कठीण आहे. आणि गुरु कसा माणूस घडवतो ते शिष्याकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं. म्हणून श्रीमद निवृत्तीनाथांचं वैभव जर काही असेल तर त्यांनी माऊलींना तयार केलं आहे. मध्येच थोडं विषयांतर करून एक दोन सूचना देतो, क्षमा मागून सूचना देतो. संपूर्ण कीर्तन वारकरी संप्रदायाच्या नियमाला धरूनच होईल. नियमामध्ये कोणतीही बाधा आणू नका. मी जर एखादं चांगलं वाक्य बोललो तर टाळ्या वाजवू नका, कारण मी काही तुम्हाला पाणी घर काही देणार नाही आहे. मी संतांनी केलेला उपदेश फक्त आपल्यापर्यंत घेऊन येतोय. मी तो हमाल भारवाही. म्हणून मी जर एखादं चांगलं वाक्य बोललो तर ते काही तुम्हाला मला इम्प्रेशन मारायचं म्हणून नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून टाळ्या बिळ्या वाजवू नका. आणि भजनाला मात्र टाळी वाजवल्याशिवाय राहू नका. भजनात टाळी अवश्य वाजवा. असो, चाली सांप्रदायिक म्हणा, आपलं आचरण शेवटपर्यंत सात्विकतेला धरून राहू द्या. रोजच्या जीवनामध्ये जर आपण सात्विकता सांभाळली नाही तर आपल्या कीर्तन प्रवचनाची किंमत शून्य आहे. त्यामुळे कीर्तनाचे सर्व नियम सगळ्यांनी सांभाळले पाहिजेत. त्यात मला कीर्तन सुरू करण्याच्या पूर्वी अशी सूचना देण्यात आली आहे की पुढचे कार्यक्रम ठरलेले तुमचं वेळेत संपवा. आणि ते वेळेत संपवायचं असेल तर विक्षेप न होणं फार गरजेचं आहे. आता या काही कीर्तनात सांगायच्या गोष्टी नाहीत खरं, टाळ्या वाजवू नका, नामुक तमुक, पण काळ असा आला की सगळेच बिघडले हो. कीर्तन करणाराही बिघडला, ऐकणाराही बिघडला, टाळकरीही बिघडले, पखवाजेही बिघडले. त्याच्यामुळं ते नको ते सांगावं लागतंय. खरं काय सांगायला पाहिजे? भक्ती ज्ञाना विरहिते तरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. भक्ती ज्ञान वैराग्य सोडून बाकी अवांतर विषय बोलायलाच नाही पाहिजेत. पण परिस्थिती इतकी विचित्र आली की ते कीर्तनाच्या अभंगाकडे यायलाच इतका विक्षेप व्हायला लागला. कीर्तन सुरू झाल्यावर आता 1 तास जर चालन भजन आरडान ओरडान नाचान नाची हेच जर चालू राहिलं तर कीर्तन करायचं कधी? त्या अभंगाचं विवरण सांगायचं कधी? त्या अभंगामध्ये बरं एक एक शब्द असा आहे, आपल्याला सांगतो, एकेका शब्दाला 10 अर्थ आहेत. त्या 10 अर्थामधला तिथे विवक्षित असणारा अर्थ काय आहे, तो का आहे हे सांगितलं पाहिजे. ते कधी सांगायचं? आणि तरी मला 8:30ला संपवायचं आहे. असं मी सांगतोय, मौली ज्ञानोबरायांना निवृत्तीनाथांनी ज्ञान संक्रमित केलं आणि त्या निवृत्तीनाथांचा हा अभंग आहे. त्यांची अभंग संहिता फार छोटी आहे. आणि हा संप्रदाय निवृत्तीनाथांपासून सुरू झाला असं नाही आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा राधले सहजस्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा.
वैराग्य दापला सप्रेमे निवाला ठेवा जो नाथला शांत निर्द्वंद्व निशंक विचरता मही सुखानंद हृदयी स्थिरावला विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख येऊनी सम्यक अनन्यता निवृत्ती गहिनी कृपा केली निवृत्ती गहिनी कृपा केली निवृत्ती गहिनी कृपा केली निवृत्ती गहिनी कृपा केली गहिरी. आणि मग निवृत्तीनाथांनी माऊलींना उपदेश केला अशी ही परंपरा आहे. पुष्कळ त्याचा विस्तार सांगण्यासारखा आहे. आता सेवेला घेतलेला अभंग निवृत्तीनाथांचा आहे. अभंगाची थोडी प्रस्तावना आधी आपल्याला सांगतो. कलियुगामध्ये सगळ्यात प्रबल साधन मोक्षाचं जर कोणतं असेल तर ते नाम आहे. बाकीच्या साधनांना लागणारा अधिकार वेगवेगळा आहे. योगाभ्यासाला फार अधिकार लागतो. हल्लीची लोक टी व्हीवर बघून योगाभ्यास करतात. पण नियम असा आहे, यमनियमांपासून योगाभ्यासाची सुरुवात आहे. आणि जो यमनियमांचं आचरण करतो त्यांनी आसनं करावी, मग ज्याची आसनं सिद्धी झाली त्यांनी प्राणायाम करावा, असा तो सगळा क्रम आहे. त्याचा विस्तार आत्ता मला करायचा नाही. फक्त एका वाक्यामध्ये सांगतो, योगाभ्यास करण्यासाठी लागणारा अधिकार फार वेगळा आहे. कलियुगामध्ये तो कोणाला प्राप्त होईल होणार नाही हे काही सांगता येत नाही. पण नामभक्ती मात्र अशी आहे की त्या नामभक्तीमध्ये सर्वांचा अधिकार आहे. या रे लहान थोर यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताच्या नामोच्चारणाचं फार मोठं महत्त्व. आणि म्हणून श्रीमद निवृत्तीनाथांची अभंग संहिता वाङ्मय जर पाहिलं तर ते फार लहान आहे, फार छोटं आहे. सध्या जे उपलब्ध अभंग आहेत त्यांची संख्या 218 अशी आहे. म्हणजे फार थोडं वाङ्मय उपलब्ध आहे. यद्यपि त्यांनी काही अधिक लिहिलेलं असू शकतं, परंतु सध्या ते अभंग रूपाने उपलब्ध नाही. त्यातला एक अभंग जो नामपरक आहे तो सेवेसाठी घेतला आहे. पहिलंच आहे जनासी. जन शब्दाची बहुवचनाची अशी स्वरूपाची रचना आहे. ती बहुवचनाची रचना याचसाठी आहे की त्याच्यामध्ये सगळ्यांचा अंतर्भाव आहे. किंबहुना
सामान्य रूपाने जर पाहिलं तर सगळ्या भाषांमध्ये एकवचन, द्विवचन, बहुवचन असं नाही आहे. एकवचन आणि बहुवचन असं आहे. पण संस्कृतमध्ये मात्र एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. अहम, आवाम, वयम. मी, आम्ही दोघं, आम्ही तिघं किंवा अधिक, किंवा त्वम, युवाम, युयम. तू, तुम्ही दोघं किंवा तीन किंवा अधिक. तसं इथे जनासी या रूपाने बहुवचन वापरून सगळ्यांचा अंतर्भाव केला आहे. सगळे या. कारण अधिकारामध्ये न्यूनाधिकताही असतेच. किंबहुना कलियुगात तर जरा अधिकच आहे. कलियुगामध्ये अजून पहिलं चरण चालू आहे, 3 चरण शिल्लक आहे. आणि आत्ताच इतकी बिगडी लोक झाली आहेत, इतकी खोटारडी लोक झाली आहेत. मी गमतीने नेहमी असं म्हणतो की गंध लावलं माळ घातली म्हणजे वारकरी झालं नाही. वारकरी गंध लावतो आणि वारकरी माळ घालतो हे बरोबर आहे. पण गंध लावणारा प्रत्येक जण, माळ घालणारा प्रत्येक जण वारकरी आहे असं समजू नका. वारीमध्ये जे चोर येतात ना, ते वारकऱ्यांपेक्षा दुप्पट मोठं गंध लावतात, लक्षात ठेवा. म्हणून गंध लावलं माळ घातली म्हणजे वारकरी झालं. वारकऱ्याच्या अंतरंग लक्षणाने संपन्न झालं. माळ घातलीच पाहिजे, गंध लावलंच पाहिजे, पण त्याबरोबर अंतरंग लक्षणाने संपन्न झालं पाहिजे. बहिरंग लक्षणामध्ये फार गुंता कामा नये. जेवढं बहिरंगामध्ये मनुष्य गुंतत जाईल ना, तेवढं कठीण होत जातं. आपण विचार करा, आपल्याकडे एकूण एका दिवसात 24 तास आहेत. त्या 24 तासाचं आयुष्य एकूण 100 वर्षाचं तर धरलं. आजच एका वैज्ञानिकाला रशियाने काढून टाकलं. आजचीच बातमी. कशामुळे काढलं तर त्यांनी सांगितलं, अमुक एका धर्मग्रंथाच्या पूर्वी माणसं 900 वर्ष जगत होती आणि लोकांचं पापाचं आचरण वाढलं, त्यामुळे आयुष्य कमी झालं. असं रशियातला वैज्ञानिक लिहितो बरं, लक्षात ठेवा. म्हणजे पुण्य आणि पाप याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. आधुनिक विज्ञान सुद्धा हळूहळू अध्यात्माकडंच जाणार हे लक्षात ठेवा. विज्ञानाची कक्षा जेव्हा रुंदावेल तेव्हा आध्यात्मिक साक्षात्कार सुरू होतील. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ज्यांचा विज्ञानाशी संबंध आहे त्यांना आनंद होईल, ज्यांचा संबंध नाही त्यांनी सोडून द्या. एक प्रयोग आहे जो प्रकाशाचा अभ्यास करतो. प्रकाश काय आहे, मराठीत, शुद्ध मराठीत सांगायचं तर व्हॉट इज लाईट, याच्यावर अभ्यास चाललाय. जवळजवळ 300 वर्षांचा अभ्यास आहे. आणि आता शास्त्रज्ञ या निष्कर्षापर्यंत आले, तुम्ही नीट ऐका बरं, की ज्यावेळी त्या प्रकाशाचं कोणीतरी निरीक्षण करत असतो तेव्हा त्या प्रकाशाचं वागणं वेगळं आहे. आणि जेव्हा कोणीही त्याचं निरीक्षण करत नाही तेव्हा प्रकाशाचं वागणं वेगळं आहे. म्हणजे तो जो रे ज्याला म्हणतात, किरण, तो किरण जेव्हा कोणीही त्याला पाहत नसेल तेव्हा वेगळा वागतो, आणि जेव्हा त्याला आपण निरीक्षणाखाली ठेवतो तेव्हा तो वेगळा वागतो. असं आधुनिक विज्ञान सांगतं, लक्षात ठेवा. म्हणजे आधुनिक विज्ञान जेव्हा त्याच्या कक्षा वाढवेल, व्यापक करील, तेव्हा ते अध्यात्माकडंच येणार आहे. किंबहुना प्रत्येक शास्त्रज्ञ हा जवळजवळ संतच असतो, फक्त संत नसतो. त्याचं कारण त्याला अध्यात्माची बैसका नाही. जर वैज्ञानिकाला अध्यात्माची बैसका प्राप्त होईल तर तो संतच आहे. कारण वैज्ञानिक सुद्धा समाजाच्या हितासाठीच काम करतो. आपण बारकाईने निरीक्षण करा, भारतामध्ये वैज्ञानिकांना जो पगार आहे तो फार कमी आहे. तुम्ही अन्य पाश्चात्य देशांमध्ये जर गेलात तर तिथे वैज्ञानिकांना, संशोधकांना पगार जास्त आहे. आपल्याकडे पगार कुणाला जास्त दिला जातो हे सांगण्याची ही जागा नाही. मी खाली उतरल्यावर तुम्हाला सांगतो. असो, सांगण्याचं तात्पर्य आधुनिक विज्ञानाला सुद्धा आता हे मान्य होऊ लागलेलं आहे की अध्यात्माने सांगितलेली दिशा योग्य आहे. योनींचा अभ्यास करणारा एक विज्ञानाची शाखा आहे, स्पेसिस मराठीत. तर त्यांनी आता 6-7 महिन्यापूर्वी वर्तमानपत्रामध्ये त्यांची संख्या लिहिली 17 लाख. सध्या 17 लाखापर्यंत आले. हे कुठपर्यंत जातील? 84 लाखाला. मग 84 लक्ष योनी आहेत. हे आपल्या संतांनी, वेदांनी, उपनिषदांनी, स्मृतींनी, पुराणांनी फार पूर्वी सांगितलेलं आहे.
म्हणजे शेवटी जाऊन तिथेच थांबणार आहेत. लक्षात ठेवा, सृष्टी उत्पन्न कशी झाली याचा जर तुम्ही अभ्यास करू लागलात तर तुमचे 1,00,000 जन्म जातील, पण सृष्टीची उत्पत्ती सापडणार नाही. विचार चंद्रोदयामध्ये एक वाक्य असं आलंय की आपल्या कपड्यावर जर तेलाचा डाग पडला तर डाग कसा पडला हे शोधू नका, पडलेला डाग निघेल कसा हे बघा. कारण तो डाग पडला कसा हे शोधत निघालात तर ते उत्तर सापडेपर्यंत तो डाग अजून घट्ट होणार आहे, निघण्याची शक्यता कमी होणार आहे. त्याप्रमाणे मी मुक्त होतो. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, 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 परिबळे झाला बद्ध, होता परिबळे झाला बद्ध, होता परिबळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, पाप पुण्य अंगी घेतले जडून, पाप पुण्य अंगी घेतले जडून. माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, अंगी घेतले पाप पुण्य. मुक्त होता परिबळे झाला बद्ध. आता बद्ध कसा झाला हे शोधायचं का मुक्त व्हायचं हे ठरवा. बद्ध कसा झाला हे शोधत गेलो तर कितीही शोधलं तरी ते सापडणार नाही. पण मुक्त व्हायचं ठरवलं तर याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा हे सामर्थ्य मानवी देहाला दिलेलं आहे. मग मुक्त व्हायचं का अजून बद्ध व्हायचं याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून जनासी या शब्दाने सगळ्यांचा अंतर्भाव केला आहे. पुढे शब्द वापरलाय तारक, त्रुतर असा धातू आहे. त्याचा अर्थ होतो तरुण जाणे, पलीकडे जाणे, विजय मिळवणे, अनेक अर्थ आहे. इथे अर्थ घ्यायचा तारून नेणारा, तारक असा आहे. साधनं खूप आहेत. आपला अधिकार काय आहे हे ज्याला कळतं त्याच्यासाठी त्याचं साधन आहे. पण ज्याला आपला अधिकार सुद्धा कळत नाही अशा मनुष्यासाठी नामसाधन आहे. म्हणून कोण आहे विठ्ठल, हेच एक विठ्ठलच आहे. विठ्ठलाचं नामच आहे, भगवंताचं नामच आहे, ज्याच्याद्वारा या कलियुगामध्ये आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. ऐसे साक्ष बहुतांची, 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 ऐसे साक्ष बहुतांची. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची. मग त्यांना विचारलं की तुम्ही सांगता आहात की या कलियुगामध्ये संपूर्ण लोकांचा उद्धार करण्याचं निश्चित साधन भगवंताचं नाम आहे, याला प्रमाण काय? कुणी सांगितलं, कुठे सांगितलं, कशाच्या द्वारा सांगितलं?
त्याचं उत्तर सांगतायत. केलासे विवेक सनकादिकी. सनकादिकांनी त्याचा निर्णय, त्याचा विवेक केलेला आहे. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक कृपावंत मनविता कृपावंत एवढा कराऊ बळ, एवढा कराऊ बळ मनविता त्यांची गोष्ट अशी, ब्रह्मदेवाच्या पोटी अयोनी पुत्र आहेत आणि ते 4 आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्रिगुणाचा विचार केला तर त्यांच्या ठिकाणी सत्वभावाचा आधिक्य आहे, रजोगुण तमोगुण नाही आहेत. आणि त्याचा परिणाम असा की ज्यावेळी मला गोष्टी सांगता येत नाहीत फारशा, पण ही इथे लागू आहे म्हणून सांगतोय. हल्ली कीर्तन कसं मोजलं जातं, कीर्तन झाल्यावर तर विचारलं कीर्तन कसं झालं, पण तो एक पण जोक नाही सांगितला, त्याच्यावर थोडी कीर्तन चालते. तर ते सत्वभावाचे असल्यामुळे ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्ही सृष्टी निर्माण करा. नियम असा आहे, सत्वगुणामध्ये ज्ञानशक्ती आहे, रजोगुणामध्ये क्रियाशक्ती आहे आणि तमोगुणामध्ये पदार्थशक्ती आहे. ते सात्विक असल्यामुळे त्यांनी सृष्टी निर्माण केली नाही, भगवंताचं भजन केलं, भगवंताची भक्ती केली. म्हणून सृष्टीचं निर्माण का भगवंताची भक्ती असा जर पर्याय दिला तर सनकादिकांनी त्यामधला भक्तीचा पर्याय निवडलेला आहे. म्हणून केलासे विवेक सनकादिकी. सनकादिकांनी हा विवेक करून निर्णय निश्चय केलेला आहे की सृष्टीची निर्मिती करण्यापेक्षा सुद्धा भगवंताच्या भक्तीमध्ये रममाण होणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून जनासी तारक विठ्ठल हेची एक, केलासे विवेक सनकादिकी. आता प्रश्न असा विचारला की विठ्ठल हे साधन आहे, ठीक आहे, सनकादिकांनी ठरवलं हेही ठीक आहे, पण आता आम्हाला जर त्याला पाहायचं असेल, आम्हाला जर त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आम्ही कुठं गेलो पाहिजे? त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात देत आहे. पंढरी ओळले से देखा
पंढरी ओळलेसे देखा, द्वैताची पैशाखा तोडी गेली. यातला अर्धा भाग वेगळा आहे आणि अर्धा भाग वेगळा आहे. पहिली अर्धाली जी आहे ती असं सांगते आहे, ते म्हणजे काय? ते म्हणजे तत्. तत् म्हणजे ईश्वर, तत् म्हणजे ब्रह्मचैतन्य, तत् म्हणजे निर्गुण निराकार, तत् म्हणजे निर्गुण साकार, सगुण निराकार, आणि तत् म्हणजे सगुण साकार. म्हणजे सगुण साकार, सगुण निराकार आणि निर्गुण निराकार या सगळ्यांचा निर्देश ते या शब्दाने केला. ते कसं आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, पण नेणो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. नेणो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. ब्रह्म मार्ग चुकले. पहिला शास्त्राचा नियम असा आहे, व्यापकामध्ये क्रिया घडत नाही. जेवढी व्यापकता अधिक तेवढी क्रिया कमी. माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, माणसापेक्षा थोडी मोठी गाडी, गाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, झाड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. आता रस्ते करताना झाडं तोडतात, मग त्यांना नियम असा आहे, जेवढी झाडं तोडली त्याच्या काही पट झाडं लावावी लागतात, आणि जी तोडली ती पण लावावी लागतात. मग तोडलेली झाडं अशी मुळासकट उकडतात, दुसरीकडून घेऊन ठेवतात. आता त्यातली किती जगतात हा संशोधनाचा विषय. असा आहे, राजकारणाचा अभ्यास जर सुरू केला तर आयुष्य संपून गेला आपलं. तिकडं जायचंच नाही आपल्याला. मी सांगतो याच्याकरता की झाड सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात, घर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतं. आता ती घराची उंची जर वाढवायची असेल तर खाली जॅक लावतात आणि संपूर्ण घर उचलतात, उंची वाढवतात, मजला वाढवतात. रेल्वेच्या रुळावर ठेवून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात. एक पुरातन वास्तू रस्त्याच्या रुंदीकरणात मध्ये येत होती, खड्डा केला, रेल्वेचे रूळ टाकले, त्याच्यावर ते घर ठेवलं, दुसरीकडे घेऊन गेले. मग घर सुद्धा नेता येतं. पण असं कोणी ऐकलं का की आकाश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं? घडणार नाही. त्याचं कारण तुम्ही कुठेही जा तिथं ते आहे, त्याच्यात जाण्याची क्रिया घडणार नाही, कारण त्याला व्यापकता आहे. जेवढी व्यापकता तेवढी क्रिया कमी. सगळ्यात व्यापक काय? सगळ्यात व्यापक आहे चैतन्य, ब्रह्म. आणि ते ब्रह्म ज्याला क्रिया घडणार नाही असं सांगितलं जातं ते निघालं पहिलं तर. हे आश्चर्य घडलं. दुसरं आश्चर्य घडलं, मार्ग चुकले. आता आम्ही येताना रस्ता शोधत आलो. पहिल्यांदा त्या मोठ्या रस्त्यावरून वळालो, वळल्यानंतर इकडे आलो, इकडे आल्यानंतर विचारत आलो. मग तिथे जिथून आम्ही वळालो तिथे एका खांबाला अखंड हरिनाम सप्ताह असं लिहून एक बाण होता. तो बाण मला दिसला. मी त्याला म्हणलं, अरे इथं बाण दिसला बरं का मला. तो गेला पुढं. मग पुढं गेल्यावर परत विचारलं दुसऱ्या, म्हणले ते सेंट्रल काय पार्क, काय इंग्रजीने सगळा भट्ट्यापोळ लावला आपला. तर त्याला विचारलं ते कुठे आहे बाबा. तर म्हणजे मला पहिलाच मराठी माणूस भेटला सांगायला. तो म्हणलं ते मागं गेलं, नाही तर आधी आम्ही हिंदीतच विचारत आलो, मराठीत विचारल्यावर कोण सांगतच नव्हतं. मग त्यांनी सांगितलं तुम्ही पुढे आले, मागे जा. मग पुन्हा मागे आलो, परत आलो. मग आम्ही काय झालं, रस्ता चुकलो याचं कारण आम्हाला रस्ता माहीत नाही. पण ब्रह्म कसं आहे, ते सर्वज्ञ आहे. पण सर्वज्ञ असून सुद्धा मार्ग चुकलं. उघडे पंढरपुरा आले. त्याला एका स्थानामध्ये बद्ध करता येत नाही, ते व्यापक आहे. किंबहुना सभूमीं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम असं त्याचं स्वरूप आहे. आणि तुम्ही सांगता ते पंढरपूरला आहे. हे कसं काय? पुढे येतात, भक्त पुंडलिके देखिले. तो कोणत्याही इंद्रियाचा विषय होत नाही. किंबहुना एक सिद्धांत सांगतो, कळालं छान, नाही कळालं तर आत्ता सांगणार नाही, आश्रमात या सांगतो. तुम्ही
सगळं 2 तासातच कसं काय द्यायचं, अवघड आहे ना. सगळं इन्स्टंट पाहिजे. पूर्वी कॉफी उकळण्याची मिळायची, आता मिळत नाही. आता इन्स्टंट कॉफी मिळते. चहा सुद्धा इन्स्टंट. श्रीमंत लोकांचा चहा पिशवीत मिळतो. ती पिशवी अशी गरम पाण्यात 10-15 वेळा बुडवली की त्या पाण्याचा रंग बदलतो की झाला चहा, इन्स्टंट. तसं लोकांना परमार्थ सुद्धा इन्स्टंट पाहिजे, असं घडणार नाही. अनंत जन्मांच्या पुण्याईनी कुठे भगवंताकडे प्रवृत्ती होते. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. हजारो मधला एखादा, असे हजारो आले तर त्यातला एखादा असा जातोय, इन्स्टंट कसं काय व्हायचं. असो, तुम्ही सांगतो थोडक्यात, लक्षात आलं ठीक, नाही आलं अजून ठीक. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव, अन्योन्याभाव आणि सामयिकाभाव या चतुर्विध किंवा पंचविध अभावांच्या प्रतियोगित्वाचाही ज्याच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभाव आहे असा भगवान पंढरीश परमात्मा श्री विठ्ठल आहे, तर त्याला पाहणं शक्य आहे काय, तर शक्य नाही. पण भक्त पुंडलिके देखिले, बरं पाहिलं इथपर्यंत ठीक आहे, उभे केले, उभं केलं त्याला. आपल्याकडे जर कोणी आलं म्हणजे मागच्या पिढीपर्यंत, आता कोणाकडे कोणी जात नाही. मी आता येतानाच बोलत होतो की त्या मोबाईलनी संवाद किती बंद केला, इतका बंद केला की आपण रस्ता विचारण्यासाठी सुद्धा आता बोलत नाही, त्या गुगल मॅपवर लावतून जातो. अमुक एक गोष्ट कुठे आहे हे विचारत सुद्धा नाही, इतका संवाद कमी झाला. मी कितीतरी वेळा असं पाहतो, बऱ्याच वेळी लोकांच्या घरी जाण्याचा प्रसंग येतो. त्या घरामध्ये गेल्यानंतर घरात समजा नसतातच, 2-3 पेक्षा जास्त कधी नसतातच हल्ली, पण समजा 4-5 लोक असतील, 10 लोक असतील, तर 10 लोक एका खोलीत जरी बसली असली तरी एकमेकाशी बोलत नाहीत, मोबाईलवर बघत राहतात आपापल्या, एकमेकाशी बोलत नाहीत. इतका त्या संवादाचा अभाव झालाय. असो, तर पहिल्यांदा घरी गेल्यानंतर कोणी पाहुणा आला तर त्याला पहिल्यांदा काय म्हणतात, या बसा. पहिल्यांदा काय म्हणतात, बसा. पण भगवंताला यांनी उभं केलं, ब्रह्माला उभं केलं. बरं, उभं करण्यासाठी वीट दिली नाही, वीट भिरकावली आणि त्या भिरकावलेल्या विटेवर त्याला उभं केलं, किंबहुना उभं राहायला लावलं. हे एवढं कसं घडलं, त्याचं उत्तर आहे नेणो. ते आम्हाला माहीत नाही, पण घडलं ते असं घडलं. एकोहम बहुश्याम प्रजा येय, कसं घडलं आम्हाला माहीत नाही, पण घडलं ते असं घडलं. एक चैतन्य होतं, एकी एकटाची असोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊनी आठेला, जया परिवो तैसाची गमला, नंद नंदनहा असो श्यामला. त्याची चाल फार सुंदर आहे, पण आपल्याकडे वेळ नाही. 8:30ला मला खाली उतरायचं आहे, म्हणून मी चाल म्हणत नाही. नको, ते वेळेत संपेल. एकी एकटाची, एकी एकटाची असोनी एकला, एकटा, एकी एकटाची एकला, विश्वी विश्वाकार, विश्वी विश्वाकार, दया परिवो तैसाची गमला, दया परी, दया परी नंद नंदन, नंद नंदन असो जंबुरा,
सांप्रदायिक चाली चांगल्या यासाठी आहेत की ज्यांनी त्या चाली लावल्या त्यांनी मी ही चाल लावली म्हणून त्याच्या मागे कधी नाव लावण्याचा प्रयत्न केला नाही. त्या अभंगाच्या भावाला समजून घेतलं आणि तो भाव त्या चालीमधून कसा अभिव्यक्त होईल असा प्रयत्न केला. म्हणून शेकडो वर्ष या चाली चालत आल्या आहेत. वेगवेगळ्या फळांवर जर गेलात तुम्ही तर त्या फळांवर अशी लोक आहेत ज्यांना त्या सांप्रदायिक चाली अजून पाठ आहेत. आजरेकरांच्या फळावर अशी लोक होती, आता आहेत का नाही मला माहीत नाही, की माऊलींचा संपूर्ण गाथा प्रत्येक अभंगाला वेगळ्या चाली सहित मुखोद्गत आणि सर्व चाली सात्विक सांप्रदायिक. माऊलीच्या अभंगाला चाल लावण्यासारखी अवघड गोष्ट नाही जगात, फार कठीण. म्हणजे तुमच्या शुद्ध मराठीत सांगायचं तर मीटरमध्ये बसणं नाहीच त्याच्यात. तुम्ही एक चाल लावायला जाईपर्यंत ते सटकता हातातून सापडत नाही. माऊलींचं वाङ्मय अलौकिक आहे. सगळं संत वाङ्मय अलौकिक आहे, पण माऊलींचं वैशिष्ट्य फार वेगळं आहे. असो, सांगण्याचं तात्पर्य त्या एकापासून जे सगळं निर्माण झालं तो एकटा पंढरपूरला आला. तिथे एक शब्द आलाय, तो ओळविला असा शब्द आला. ओळविला या शब्दाचा अर्थ त्याला अनुकूल करून घेतलेलं आहे. अनुकूल करून घेतलं म्हणजे काय? अनुकूल करून घेतलं याचा अर्थ असा आहे की निर्गुण निराकाराची उपासना करणं शक्य नाही. जर त्या निर्गुण निराकारापर्यंत जायचं असेल तर त्यासाठी सगुण साकार स्वरूपाला त्याला आणलं पाहिजे. हे बाळ, तुला त्रास आहे पाहायला? काही मांडी घालून बसायचं. ज्याला 2 तास बसण्याची क्षमता नाही ना, अशा लोकांनी पुढे येऊच नाही कधी. मागे बसून राहू, उठून जाऊ, कोणा काय अडवलं नाही, काय विक्षेप होतो. कुठे होतो आपण? हा, ओळविला, अनुकूल केलं. तर निर्गुण निराकाराची उपासना करता येत नाही. आणि निर्गुण निराकाराची उपासना करता येत नाही, पण प्राप्त व्हायचं शेवटी निर्गुण निराकारालाच. मग त्याच्यासाठी काहीतरी मध्यम मार्ग आला पाहिजे. तो मध्यम मार्ग असा आहे की निर्गुण निराकार असलेल्याला सगुण साकार केलं पाहिजे. आणि ते करणं म्हणजे अनुकूल करवून घेणं. आणि त्यालाच म्हणायचं ओळवणं. ओळवणं म्हणजे आपल्याला अनुकूल करून घेणं, आपल्याला भक्ती करता येईल, आपल्याला संवाद साधता येईल असं करणं. हो, असं आहे. ज्ञानामध्ये आनंद आहेच, वादच नाही. कारण ज्ञानानेच मोक्ष होतो, तर ज्ञानात आनंद नाही असं कसं होईल? पण ज्ञानापेक्षा सुद्धा अधिक आनंद हा भक्तीमध्ये. तो आत्ता आपला विषय नाही. ज्ञानोत्तर भक्ती हा एक वेगळा विषय आहे. जेव्हा तो विषय असेल तेव्हा त्याच्यावर आपण विस्ताराने बोलू, पण आत्ता तो विषय नाही. तर त्याला ओळविला म्हणजे अनुकूल करून घेतला, आणि तो त्या पंढरीमध्ये आहे. हा एक भाग. आता यातला दुसरा जो भाग आहे ना, तो आहे द्वैताची पै शाखा तोडली. द्वैताची शाखा तोडली. मागच्याशी याचा संदर्भ नाही आहे. याचा संदर्भ समजून घेण्यासाठी आधी तिसरं चरण पाहिलं पाहिजे. तिसरं चरण देखिले बिंब बिंब अद्वैत स्वयंभ
हे सुलभ विठ्ठल राज, नाम हे सुलभ विठ्ठल राज. हे रूप पंढरी ओळले से देखा, हे रूप पंढरी ओळले से देखा. नाम हे सुलभ विठ्ठल राज, नाम हे सुलभ विठ्ठल राज, हे रूप पंढरी ओळले से देखा, हे रूप पंढरी ओळले से देखा. ते स्वयंभ अद्वैत अशा स्वरूपाचं बिंब उगवलं. बिंब उगवले अद्वैत स्वयंभ. कशामुळे? द्वैताची पै शाखा तोडी येली. द्वैताची शाखा तोडल्यामुळे अद्वैत आणि स्वयंभ असणारं बिंब उदयाला आलं. आता थोडं विस्ताराने सांगतो म्हणजे लक्षात येईल. माझ्याकडे किती 14 मिनिटं शिल्लक आहेत, तेवढ्यात जितकं चिंतन होईल तेवढं आपण करू. शाखा शब्दाचे 2-3 अर्थ आहेत. पहिला शाखा या शब्दाचा अर्थ आहे फांदी किंवा शुद्ध मराठीमध्ये ब्रांच म्हणजे शाखा. आणि शाखा या शब्दाचा दुसरा अर्थ आहे गुंतागुंत. आणि शाखा या शब्दाचा तिसरा अर्थ आहे सूर्याचा किरण. असे 3 अर्थ आहेत. आता तिन्हीचा विस्तार सांगायचा तर आपल्याला वेळ पुरणार नाही, म्हणून 3ही अर्थ इथे लागू होतात आणि 3ही अर्थ योग्य आहेत. फक्त एक अर्थ सांगतो आणि पुढे जातो. पहिला अर्थ असा आहे, आपल्याला सूर्यदर्शन जर होत नसेल तर सूर्यदर्शन होण्यासाठी एखादी झाडाची फांदी जर आडवी येत असेल, ती फांदी छाटली म्हणजे सूर्य दिसायला लागतो. आता आमच्या वाड्यामध्ये भिंतीत एक झाड उगवलं आणि ते झाड मोठं वाढलं, उंचच्या उंच. शेजारच्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरच्या घरात सुद्धा प्रकाश पडेन असा झाला, इतकं ते वाढलं. मग ती माणसं आणून छाटून घेतलं, बारीक 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 करून कमी केलं. कमी केल्यानंतर ती बाई इतकी आनंदी झाली की तुम्ही हे झाड तोडलं, फार बरं केलं, त्याच्यामुळे घरात सूर्यप्रकाश यायला लागला. तसं आत्मरूपाचं अद्वैत असणारं स्वयंभू असणारं बिंब दिसण्यासाठी मध्ये येणारी द्वैतरूपी फांदी छाटली असा अर्थ आहे. आता गुंतागुंत म्हणजे काय, सूर्याचा किरण काय, तो फार विस्तृत विचार आहे, तिकडे आता जात नाही. आता अद्वैत आणि स्वयंभ या 2 पदांचा विचार करणं कर्मप्राप्त आहे. पहिली गोष्ट, वेदामध्ये द्वासुपर्णा ससखा युजाया असा आलेला आहे. समान वृक्ष परिषस्वजाते. एकाच वृक्षावर 2 पक्षी बसलेत, त्यातला एक जीव आहे आणि एक ईश्वर आहे. आणि मूळ वृक्ष आहे चैतन्यरूप. चैतन्यरूपी वृक्षावर हे 2 पक्षी आहेत. खरा प्रश्न हा, एकाच वेळी एकाच ठिकाणी 2 गोष्टी राहतात का? तर याचं उत्तर नाही असं आहे. ज्यांचा भौतिकशास्त्र किंवा फिजिक्सचा अभ्यास असेल त्यांच्या लक्षात येईल, एका वेळी एका ठिकाणी 2 वस्तू राहू शकत नाहीत. त्या वस्तूचं एक वस्तुमान असतं, त्या वस्तूला लागणारी व्याप्ती आकाशाची असते आणि त्या 2 जागा उपलब्ध झाल्याशिवाय 2 वस्तू राहू शकत नाहीत. मग एकाच वेळी एकाच वृक्षावर एकाच ठिकाणी 2 पक्षी राहतात हे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की प्रतीती दोघांची असली तरी वास्तवामध्ये दोन्ही एकच आहे. जीव आणि ईश्वराचा भेद आपल्या प्रतीतीत आहे, वास्तवामध्ये अभेद आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे अद्वैत. पुष्कळ सांगण्यासारखं आहे पण आता विस्तार करत नाही. आणि दुसरं आहे स्वयंभ. स्वयंभ ह्या शब्दाचा अर्थ आहे स्वयंप्रकाश. एका खोलीमध्ये एक दिवा होता आणि तो दिवा लावलेला नव्हता. त्या खोलीमध्ये 100 वर्षापासून अंधार होता आणि एका शहाण्या माणसाने जाऊन तो दिवा लावला. कसा तरी अडखळत अडखळत गेला, दिव्याला शोधला, काडी लावली, दिवा चालू केला, सुरू केला.
आणि तो केल्याबरोबर नियम असा आहे की 100 वर्षाचा अंधार असेल तर तो जाण्यासाठी 1 महिना, 1 दिवस, 1 तास, 1 मिनिट, हां, ज्या क्षणी तो दिवा लावला त्या क्षणी तिथला अंधार निवृत्त झाला. त्याप्रमाणे ज्या क्षणी आत्मरूपाचं ज्ञान होतं त्या क्षणी आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. स्वयंप्रकाशत्वाचा असा आहे, थोडा क्लिष्ट विषय, ज्यांच्या लक्षात येईल. लक्षात आला आनंद, नाही आला अजून आनंद. जेव्हा बाह्य पदार्थाचं ज्ञान होतं, एक गोष्ट लक्षात घ्या, अवघड काही नाही आहे, ते समजून घ्यायची आपली तयारी नाही ही अडचण आहे. बाह्य पदार्थाचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा त्या ठिकाणी 2 प्रकारची व्याप्ती आहे. एक आहे वृत्तीव्याप्ती आणि दुसरी आहे फलव्याप्ती. वृत्तीव्याप्ती आवरणाला दूर करते आणि फलव्याप्ती धोबार कुमाई तो वृत्तीव्याप्ती काय काम करते? वृत्तीव्याप्ती आवरण दूर करते आणि फलव्याप्ती काय करते? फलव्याप्ती प्रकाशन करते. ज्यावेळी आत्मस्वरूपाच्या ज्ञानाकडे आपली वृत्ती जाते त्यावेळी तिथे केवळ वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही. फक्त आवरण दूर करायचं आहे. आत असणारी ज्योती स्वयंप्रकाश आहे. आचार्य फार सुंदर लिहितात, सगळ्यांना आपल्या आश्रमात जेवढे शिकलेत सगळ्यांना पाठ आहे. किं ज्योतिस्तव म्हणा भानुमान हनिमे रात्रौ प्रदीपादिकं स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि मे चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो दर्शने किं तत्राहमतो भवान् परमकं ज्योतिस्तदस्मि प्रभो ज्योतिस्तदस्मि प्रभो ज्योतिस्तदस्मि प्रभो. किं ज्योतिः? पहिला प्रश्न विचारलाय, ज्योती कोण? त्याचा अर्थ असा आहे, प्रकाशन करणारा कोण, प्रकाशक कोण? प्रकाशक म्हणजे पुस्तकाचा प्रकाशक असतो तसं नाही. प्रकाशक कोण म्हणजे कोणाच्या प्रकाशाने प्रकाशन होतं असा प्रश्न आहे. सर्वत्र गेल्यानंतर पहिला अनुभव काय? पहिला अनुभव आहे भानुमान. भानू म्हणजे सूर्य, सूर्यप्रकाशक आहे असं सांगतात. पण हे जे सूर्य वगैरे गोष्टी आहेत ना, या कसं प्रकाशन करतात? रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे. अदृश्य दर्शने संताच्या, अदृश्य दर्शने संताच्या, अदृश्य दर्शने संताच्या, अदृश्य दर्शने संताच्या. रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे. रवी दीप हिरा दाविती देखणे. देखणे या शब्दाचा अर्थ दृश्यमान, दृग्गोचर, ज्याचं दृष्टीने ज्ञान संपादन करता येऊ शकतं त्याला म्हणायचं दृश्य. रवी दीप हिरा दाविती देखणे. अजून थोडा क्लिष्ट विषय सांगतो, उल्लेख करून पुढे जातो. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन अशी त्रिपुटी. ज्यावेळी दर्शनाचा व्यवहार होतो तेव्हा पाहणारा कोणीतरी असतो, ज्याला पाहायचं असं काहीतरी असतं, आणि पाहणारा ज्याला पाहायचं त्याला पाहतो, याला दर्शन असं म्हणायचं. पाहणारा द्रष्टा, ज्याला पाहतो ते दृश्य, आणि पाहण्याची क्रिया म्हणजे दर्शन. या तिन्हीला मिळून म्हणायचं त्रिपुटी. पण ज्यावेळी पाहणारा
ज्याला पाहतो ते आणि पाहण्याची क्रिया या सर्वामध्ये अनुस्यूत असणाऱ्या चैतन्याचं आत्मत्वाने ज्ञान होतं. त्यानंतर ना पाहणारा राहतो, ना ज्याला पाहायचं ते राहतं, ना पाहण्याची क्रिया राहते. याला म्हणायचं हम ना तुम दफ्तर गुम. आणि ही अवस्था प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य ज्ञानात आहे, दुसऱ्या कशात नाही. म्हणून पहिलं भानुमान हानिमे. पुढे म्हणतात रात्रौ प्रदीपादिकम, रात्री दिवा आहे. पुढे स्यादेवम रवी दीप दर्शन विधौ किंज्योतिराख्या हिमे चक्षुस्तस्य निमीलनादि समये. हे कधीपर्यंत आपल्याला ज्ञान करून देतील? जोपर्यंत आपले डोळे उघडेत. जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा कोण प्रकाशन करणार? किंधीर धियो दर्शने. बुद्धीला प्रकाशन करण्याची मर्यादा आहे. पण ज्यावेळी सर्व वृत्ती अज्ञानात लीन होतात तेव्हा त्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरण चतुष्टय सुद्धा. माऊली लिहितात दोबार कुमाई देव सातची पुढती विरा. जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. जर जागृती स्वप्नात गेला नाही तर ती झोप म्हणजे ब्रह्मभाव आहे. मग ब्रह्मभाव जणू काही ब्रह्मभाव. मग ब्रह्मभाव का नाही? त्याचं कारण जागा होतो, स्वप्नात जातो, म्हणून त्याला ब्रह्मभाव म्हणता येत नाही. म्हणून त्यावेळी प्रकाशन कोण करतं? किं तत्राहमतो अहम अस्मी याचं ज्ञान होतंय ना मला सतत. झोपेमध्ये सुद्धा मी आहे याचं ज्ञान आहेच ना. किंबहुना उठल्यानंतर तो सांगतो सुखमहम स्वाप्सम न किंचित वेदिशम. मी सुखाने झोपलो होतो, मला काहीही कळत नव्हतं. म्हणजे सुखाने झोपलो होतो हे सांगण्यामध्येच मला कळत होतं हे आलं का नाही? मग हे कळत होतं म्हणजे त्याचं कोणीतरी प्रकाशन करत होतं. मग तिथे रवी नाही, दीप नाही, हिरा नाही, बुद्धी नाही, पण प्रकाशन आहे. मग हे प्रकाशन कोण करतो? तर ज्योतिष तदस्मी प्रभो. मी स्वतः ज्योतिष स्वरूप आहे. मी स्वतः स्वयंप्रकाश आहे. मला कुणाच्याही प्रकाशाची गरज नाही. म्हणून त्याला म्हटलं स्वयंभ. अद्वैत आणि स्वयंभ. म्हणून माझं स्वरूप कसं आहे? अद्वैत आहे आणि स्वयंभ आहे. आपल्याला आत्मरूपाचं ज्ञान नाही. किंबहुना आपल्याला म्हणजे मला, बरं आपण सगळे ज्ञानीश्रोत आहात, दुसऱ्याचा अधिकार मी काय सांगणार? मी माझं सांगतो की मी देह आहे ही वृत्ती इतकी पक्की आहे की ती धुतली तरी जात नाही. सो निंबो की शक्तीवाला विम बार लावून धुतली तरी मी देह आहे ही वृत्ती काही जात नाही. त्याचं कारण ती अनंत जन्मांनी इतकी घट्ट बसली आहे की ती अशी जात नाही. म्हणून हिंदी विचारसागरामध्ये एक वाक्य आलंय, तीव्र जिज्ञासु को ही मोक्ष होवे है विठोबा. मोक्षाचं स्वरूप काय? सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे मोक्षाचं स्वरूप आहे. पण त्याची सामान्य स्वरूपाने इच्छा सगळ्यांना आहे. कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा काढून त्याला मोकळं सोडल्यावर आनंदच होतो. मग त्याला काय दुःख हवंय काय? त्यालाही दुःख नको आहे. आमच्या आश्रमात काही गायी आहेत. गोसेवा अवश्य केली पाहिजे, सगळ्यांनी करा, अवश्य करा. तर त्या गायींच्या मागे जो माणूस होता
तो त्यांना मारायचा. तर ते आमच्याकडे एक तज्ज्ञ आले गायींचे आणि त्यांनी सांगितलं या गायींना मानसिक त्रास होतोय, तुम्ही त्या गायींना मुक्त गोठा करा. मुक्त गोठा केला. मुक्त गोठा केल्याबरोबर महिनाभरात त्यांची प्रकृती सुधारली सगळ्यांनी. त्याचं कारण बंधनामध्ये होत्या, बंधनातून सुटल्या, त्यांनाही आनंद आहे. म्हणजे सुखाची इच्छा सगळ्यांना आहे, अडचण ही आहे की ती सामान्य आहे. तीव्र इच्छा होईपर्यंत मोक्ष होत नाही, तीव्र इच्छा होईपर्यंत ज्ञान होत नाही. आणि ती इच्छेची तीव्रता जर नसेल, असं आहे श्री गुरु शरणागतीपूर्वक, त्यात सुद्धा ते श्री गुरु श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असे असले पाहिजे. त्यांच्याकडे जाणारा शम दम उपरम तितिक्षा श्रद्धा समाधान विवेक वैराग्य मुमुक्षुत्व सगळ्यांनी संपन्न पाहिजे. आणि ती श्री गुरु शरणागती स्वीकारल्यानंतर जोपर्यंत आपल्याला बोध होत नाही, बोध होणं म्हणजे काय तुम्हाला सांगतो, श्री गुरु ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या अवस्थेला आपण स्वरूपाने प्राप्त होणं म्हणजे बोध. राम म्हणता रामची होई, राम म्हणता रामची होई, राम म्हणता पदी बैसोनी पदवी घे, पदी बैसोनी पदी बैसोनी पदवी घे, पदी बैसोनी पदवी घे, पदी बैसोनी पदवी घे, पदी बैसोनी पदवी घे. म्हणून अद्वैत आणि स्वयंभ उगवले बिंब अद्वैत स्वयंभ. आता हे सगळं कठीण आहे, मी याला काहीतरी सोपा मार्ग सांगा ना. आमच्या गुरुजींकडे गेलं की अमुक अमुक समस्या, ते म्हणतात या मंत्राचा 10 लाख जप कर. हो अरे बापरे 10 लाख, मग विचारायला कशाला आला, विचारू नको. तो म्हणतो सोपं काहीतरी सांगा. मी म्हणतो तुम्ही विचारायला जाताच कशाला. माणसाने विचारायला तेव्हाच जावं जेव्हा आपली ते करण्याची तयारी असेल. आश्रमात लोक येतात, आल्यानंतर पहिला प्रश्न विद्यार्थी काय विचारतो, एक तर विद्यार्थी आमच्याकडे फारसे येत नाहीत. आले की पहिला प्रश्न विचारतात मी कीर्तन कधी करीन. कशाला मरायला कीर्तन करायचं का. श्रवण केलं याचा अर्थ कीर्तन केलंच पाहिजे असं कुठं लिहिलंय का. श्रवण आत्मोद्धारासाठी आहे, उद्धार झाला पाहिजे. कीर्तन इज बाय प्रॉडक्ट, हे लक्षात ठेवा. ज्याला ज्ञान झालेलं आहे त्यांनी आपला अनुभव कथन करणं म्हणजे कीर्तन. कीर्तन करण्यासाठी शिकणं फॉल्स, चूक, रॉंग, काही उपयोग नाही त्याचा. तुम्ही शिकाल आणि शिकल्यानंतर आपला आलेला अनुभव सांगाल तर त्याला कीर्तनाचं स्वरूप आलं पाहिजे. जसं साखर कारखान्याचं मुख्य उत्पादन आहे साखर. आता साखर सोडून बाकीच्याच मागं लागली लोकही. आता काय काय करतात खाली सांगतो तुम्हाला. म्हणजे कारखाने साखरेवर चालतच नाही हल्ली. इथेनॉल सगळ्यात महत्वाचं झालं आता. मळी महत्वाची, साखर दुय्यम. असं चालणार नाही. तुम्हाला गळ्यात माळ आहे, डोक्याला गंध आहे, तुम्ही वारी करता, त्यातले 2 पर्याय आहेत. एक तर मनापासून मरेपर्यंत भगवंताचं नाव घेत राहा, कुठेही जायची गरज नाही. आणि ज्ञान संपादन करायचं तर विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती मुमुक्षुत्व यांनी संपन्न व्हा. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंना शरण जा. त्यांनी केलेला उपदेश श्रद्धापूर्वक श्रवण करा आणि त्यांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे निश्चयाला प्राप्त व्हा. सद्गुरू ज्या अवस्थेमध्ये स्थिर रूपाने राहतात त्या अवस्थेमध्ये तुम्ही राहाल, पण तेवढी तयारी पाहिजे. मी कीर्तन कधी करीन, कधीच करू शकणार नाही. किंवा दुसरं तुम्हाला सांगतो, तीर्थस्वरूप मालक सांगतात नेहमी त्यांना 4 तासात करशील, काय अवघड नाही. अभंग लिहायचा, प्रमाण लिहायची, गोष्टी लिहायच्या आणि नवीन पद्धतीनुसार जोक लिहायचे, झालं कीर्तन करता यार. ख्या ख्या खुकून खिखी 2 तास संपले.
एकदा अभंग म्हणला की पुन्हा 2 तास तिकडे जायचीच गरज नाही. म्हणजे सगळी परंपरा येडी. ज्यांनी व्याकरणाचा अभ्यास केला, पदांचा अभ्यास केला, संत वचनाचा योग्य अर्थ काढला, साधकांच्या मनामधला संशय निवृत्त केला, अनेक साधकांना मोक्षाप्रत घेऊन गेले, त्यांना काही कळत नाही. कळतं ह्यांना जे ख्याख्या खुकून किकी करतात. असं नाही चालणार. कुणाची निंदा म्हणून मी आपल्याला सांगत नाही. परमार्थाचं बहिरंग स्वरूप टाकल्याशिवाय मनुष्याची परमार्थातली प्रगती होत नाही, होणार नाही, होणे शक्य नाही. हे अद्वैत स्वयंभ याचे मी जे सांगितले ते अर्थ नाहीत का? मी नसलेले अर्थ ओढून ताणून सांगतो का? एक मोठे कीर्तनकार म्हणाले, हे तत्वज्ञान, अद्वैत तत्वज्ञान काय कुठं गेला आता, असं म्हणाले. आणि दादांचं नाव घेऊन एकेरीत, अहो दादा कुठे, तुम्ही कुठे, तुमची उंची किती, त्यांची किती, उंचीचा तरी विचार करायचा. पण बोलतच राहायचं. बोलता येतं म्हणून बोलतच राहायचं. ह्यानी परमार्थ व्यर्थ होतो, लक्षात ठेवा. म्हणून अद्वैत स्वयंभ. पुढे लिहिले नाम हे सुलभ विठ्ठल राज, असं लिहिलंय. मग अवघड नाही ना करायचं तुम्हाला. अवघड जमत नाही ना. अवघड करण्याचा अधिकार नाही ना. तुम्हाला सांगितलेलं तत्वज्ञान कळत नाही ना. माळ घ्या, जप करा, सगळ्यात सुलभ आहे. नाम हे सुलभ विठ्ठल राज. बघ, मला निरोप आल्यामुळे मी पुढं चाललोय बरं, नाही तर मला 8:30 वाजून गेले याची चिंता आहे. फक्त निरोप आल्यामुळे थोडं पुढे चाललोय आपण. नामाला सुलभता आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. ज्ञानदेव म्हणे नाम हे ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. 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 सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. 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 हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. 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 सुलभ आहे पण दुर्लभ आहे. कारण विरळा जाणे. जो जाणतो तो विरळा असल्यामुळे दुर्लभ आहे, नाही तर सुलभ आहे. तुम्ही ते सुलभ आहे असं समजून घ्या. तुमच्या जवळ आहे, तुम्ही त्याचे अधिकारी आहात, तुम्हाला सहज साध्य आहे.
आणि पुढे आले विठ्ठल राज. थोडक्यात त्याचा विचार सांगतो आणि पुढे जातो. विठ्ठल या शब्दामध्ये विद लृ असा धातू आहे आणि तो स्थिरता सांगणार आहे. पुष्कळ 4-5 प्रकारचे अर्थ आहेत. आणि राज शब्दाचा अर्थ राजते नाम शोभते, जो शोभायमान आहे. काळ्या रंगाचा थोडा विचार सांगतो. ज्यांचा चित्रकलेचा अभ्यास आहे त्यांच्या लक्षात येईल, ज्यांचा नाही त्यांनी गंमत म्हणून ऐकून सोडून द्या. सगळे रंग जर एकत्र केले ना तर त्यातून काळा रंग निर्माण होतो, लक्षात ठेवा. सर्व रंग, जेवढेही रंग तुम्हाला उपलब्ध होतील, ज्याचा रंगसंगतीचा अभ्यास आहे त्यांच्या लक्षात येईल. प्रत्येक रंगाची एक तरंग लांबी असते, त्याला मराठीमध्ये वेवलेंथ म्हणतात. आपले जे वाहतूक नियंत्रक दिवे असतात, मराठीत ज्याला सिग्नल म्हणतात, त्याच्यात 3 रंग असतात. वरचा लाल, मधला पिवळा आणि खालचा हिरवा. लाल रंग थांबण्यासाठी असतो. आता हे सांगण्याचे दिवस आहेत, कारण लाल दिवा, पिवळा दिवा गाडी हळू करण्यासाठी असतो. पिवळं लागलं की लोक गाडी जोरात करतात. पिवळा लागला म्हणजे आता सावकाश व्हा, थांबा. तर लाल सगळ्यात वर यासाठी असतो, कारण त्याची तरंग लांबी जास्त आहे. पिवळ्याची त्याची खालोखाले, हिरव्याची त्याच्या खालोखाले. म्हणून लाल रंग, पिवळा आणि हिरवा यांची तरंग लांबी वेगवेगळी आहे. पण वेगवेगळ्या तरंग लांबीच्या सर्व पदार्थांना एकत्र केल्यानंतर, सर्व रंगांना एकत्र केल्यानंतर जो निर्माण होतो तो काळा रंग आहे. म्हणून संपूर्ण विश्वाचे सर्व रंग ज्याच्यामध्ये सामावलेले आहेत तो आमचा पांडुरंग. विठोबा आणि दुसरा विठ्ठलराज या शब्दाचा अर्थ असा आहे, जो आपल्या भक्ताला स्थिरता प्रदान करतो आणि भक्तालाही शोभायमान करतो, त्याचं नाव विठ्ठलराज. आणि या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर कोणत्याही अभंगामध्ये उपक्रम आहे, उपसंहार आहे, अभ्यास आहे, अपूर्वता आहे. मी नेहमी सांगतो की प्रत्येक अभंग हा एक स्वतंत्र ग्रंथ आहे. प्रत्येक अभंग हरिपाठातला असू द्या, गाथ्यामधला असू द्या, कोणत्याही संतांचा असू द्या, प्रत्येक अभंगामध्ये एक विषय स्वतंत्र मांडलेला आहे. त्या प्रत्येक विषयाची उपक्रम, उपसंहार म्हणजे प्रस्तावना आहे त्याच अभंगामध्ये. अभ्यास कुठे? ध्रुपद म्हणजे अभ्यास. प्रत्येक चरणानंतर पुन्हा पुन्हा ते येणार आहे, म्हणून त्याला अभ्यास म्हणायचं. अपूर्वता, एकदा सांगितलेला विषय पुन्हा येत नाही. फल, प्रत्येक अभंगाच्या चिंतनाने मोक्षरूपी फल आहे. प्रत्येक अभंगाला संगती आहे, उपपत्ती आहे. आणि म्हणून या अभंगाला सुद्धा उपक्रम आणि उपसंहार आहे. अभंगाचा यथामती भावार्थ झाला आहे असं समजून करण झालेला नाही. जेव्हा जेव्हा गोष्टी होत नाहीत, असं आहे, अभंगाचा परिपूर्ण भावार्थ जर समजून घ्यायचा असेल कोणत्याही, तर त्यासाठी किमान 1 वर्ष दिलं पाहिजे, किमान. आणि परिपूर्ण स्वानुभवाने तो अभंग संपादन करायचा असेल तर 1 आयुष्य दिलं पाहिजे. आणि आपली अपेक्षा आहे 2 तासात संपवायची, त्यामुळे 2 तासात 1 अभंग पूर्णतः संपत नाही, म्हणून त्याचा भावार्थ झाला असं समजायचं. माझं कीर्तन ऐकल्याबद्दल मी प्रत्येकाला 500-500 रुपये देणार आहे असं समजा. पूर्वी काय होतं, सगळे कीर्तनकार, प्रवचनकार भगवंताची सेवा म्हणून निरपेक्ष सेवा करायचे, वाजवणारे म्हणणारे निरपेक्ष करायचे. पहिला बिघडला कीर्तनकार. तो म्हणतो एवढे द्या तर येतो. आता तो बिघडला, पुढचे सगळे बिघडले. मी गमतीने असं सांगतो की आता काही दिवसांनी कीर्तनाला श्रोते सुद्धा पैसे देऊन आणावे लागणार आहेत. आणि माझ्यावर ती वेळ येऊ नये म्हणून मी श्रोते बरोबर घेऊन फिरतो. तर मी तुम्हाला 500-500 रुपये देईन असं समजा का देणार नाहीये म्हणून समजायचं. तसा अभंगाचा भावार्थ झाला नाही म्हणून समजायचं. संप्रदायपूर्वक भजन करू. ज्यांना ज्यांना देवानी चांगलं तोंड, हात वगैरे दिलंय त्यांनी आता आमच्याबरोबर भजनामध्ये सक्रिय सहभागी व्हा. आणि ज्यांना ते दिलेलं नाही त्यांच्याविषयी कुठलीही तक्रार नाही. विठोबा टाळी टाळी. टाळकरी हाला. विठोबा
हरी विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रखुमाई घुमाई बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव रखुमाई निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज निवृत्तीचे गुज विठ्ठल निवृत्तीचे निवृत्तीचे गुज विठ्ठल गणिनाथे मग सांगितले गणिनाथे मग सांगितले गैनिराज मज सांगितले सांगितले
गहिनी नाथे भज सांगित गहिनी नाथे मज सांगितले 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 गहिनी नाथे मज सांगितले गहिनी नाथे मज गहिनी नाथ मज सांगितले 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 क्या बात है. सांगितले हा सांगितले हा सांगितले 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 गहिनी नाथे मज सांगितले निरूप म्हणजे बाळ निरूप म्हणजे ओळले देखा निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज. दोन प्रकारचा अर्थ आहे. पहिला अर्थ, निवृत्तीचे गुजना माझं गुज, स्वतः निवृत्तीनाथांचं गुज. माऊली सुद्धा लिहितात की नाही, ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने तिथले. ती गूढ ज्ञान गूढ असणारं ते परंपरेने ये हृदयीचे ते हृदयी असं आलंय. म्हणून निवृत्तीनाथ सांगतात, हे माझं गुज आहे विठ्ठल सहज. सहज रूपाने विठ्ठलाची प्राप्ती, नाम स्वरूपभूत स्थितीला प्राप्त होणं, याचा अर्थ आहे विठ्ठल सहज. पुन्हा थोडा सिद्धांताचा विषय लक्षात आला, ठीक नाही आला तर अजून ठीक. ज्ञानामध्ये दोन प्रकार, एक आहे वृत्ती ज्ञान आणि एक आहे स्वरूपभूत ज्ञान. वृत्ती ज्ञानाचं काम अज्ञानाला निवृत्त करेपर्यंत आहे, आणि अज्ञान निवृत्त झाल्यानंतर वृत्ती ज्ञान जेव्हा निघून जातं तेव्हा स्वरूपभूत ज्ञानाची अभिव्यक्ती होते. आणि त्या स्वरूपभूत ज्ञानाची अभिव्यक्ती होणं, अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती स्वरूपभूत रूपाने अभिव्यक्त होणं म्हणजे विठ्ठल सहज. दुसरा अर्थ असा, निवृत्ती नाम मोक्ष. मोक्षाचं गुज, मोक्षाचं गुह्य जर काही असेल तर भगवंताला आत्मत्वाने प्राप्त करणं हेच गुज आहे. आणि हे तुम्ही कशावरून सांगता?
गयनी नाथे मज सांगितले, मला माझ्या गुरूंनी सांगितले. आपल्या गुरुवर आपली श्रद्धा असली पाहिजे. E=mc². किती विद्यार्थी सिद्ध करतात हो? इंजिनिअरिंगचे विद्यार्थी कुणी केले का सिद्ध? हे E=mc². सिद्ध नाही केलं, कुणीतरी सिद्ध केले, ते वापरलं. लक्षात ठेवा. आईन्स्टाईन लिहितो, न्यूटन लिहितो, ते आम्हाला प्रमाण असं वैज्ञानिक सांगतात. मग वैज्ञानिक जर सांगतात की आम्हाला आईन्स्टाईन प्रमाण आहे, न्यूटन प्रमाण आहे, तर संत प्रमाण असलेच पाहिजे. कारण संत मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे वैज्ञानिकापेक्षा सुद्धा 2 पावलं पुढे आहेत. आणि संत प्रत्येक गोष्ट अनुभवाची सांगतात. म्हणून मला गहिनीनाथांनी, गयनीनाथ असा मूळ अभंगात शब्द आहे. गयनीनाथाचं गहिनी आपण करायचं नाही. कारण ते जसं लिहिलंय ना तसंच लिहायचं. एक मात्रा सुद्धा संत वाङ्मयामधली बदलण्याचा आपल्याला अधिकार नाही. ते जसं आहे तसंच म्हटलं पाहिजे. त्याचा विस्तार करताना आपण गहिनीनाथ म्हणू शकतो, पण गयनीनाथ असंच म्हणायचं तिथे म्हणताना. आणि माझ्या गुरूंनी मला सांगितल्यामुळे तोच खरा सुलभ मार्ग आहे, खरा मार्ग आहे. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. त्या भगवंताचं नामोच्चारण करत करत जायचं आहे. आणि त्याचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर ते रूप पंढरी ओळविले देखा. आणि त्याच्यासाठी त्याला जर पाहायचं असेल, आत्मत्वाने तो अभिव्यक्त व्हावा असं वाटत असेल, तर द्वैताची पै शाखा तोडियली. द्वैताची शाखा तोडली पाहिजे, द्वैताचं भंजन केलं पाहिजे, तर अद्वैताची अभिव्यक्ती होईल. ती अभिव्यक्ती या जन्मात आपली व्हावी अशी निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करायची. मी आता जी काही तोडकी मोडकी सेवा केली, त्यातलं जे शास्त्र संवादी आहे, योग्य आहे, ते माझ्या गुरुपरंपरेचं आहे, गुरुवर्य महाराजांचं आहे. आणि जर यात काही शास्त्र विसंवादी असेल तर ते माझं स्वतःचं आहे. योग्य त्याचा अवश्य अंगीकार करा. बालादपी सुभाषितम ग्राह्यम. आत्ता येतानाच मी त्याला गाडीत सांगत होतो की एखाद्या लहान पोराने जरी एखादी तर्कशुद्ध गोष्ट सांगितली तर ती ऐकली पाहिजे, ज्याला आपण मराठीमध्ये लॉजिकल असं म्हणतो. एखाद्याने जर तर्कशुद्ध मांडणी केली तर ती मानलीच पाहिजे. लक्षात ठेवा. आपला पूर्वग्रह टाकला पाहिजे, ज्याला मराठीमध्ये डी लर्निंग प्रोसेस म्हणतात, ती फार महत्त्वाची आहे. पूर्वग्रह दूषितता काढणं आणि पूर्वग्रह दोष रहित होणं, त्याशिवाय आपल्याला ज्ञान होणार नाही. तर बालादपी सुभाषितम ग्राह्यम या न्यायाने योग्य त्याचा अंगीकार करा. अयोग्य माझं माझ्याजवळ राहू द्या. झालेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी. संत सम्राट महाकैवल्य तेजोनिधी ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, सकल संत परंपरा, सकल गुरु परंपरा, तीर्थरूप गुरुवर्य महाराज, तीर्थरूप सौभाग्यवती आईसाहेब, तीर्थस्वरूप मालक या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. मला दिलेली जी वेळ होती ती 8:30 होती, पण त्या चिठ्ठीने मला जे एक्सटेन्शन दिलेलं होतं ते सुद्धा आता संपलेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा मला वेळेचं उल्लंघन करण्याची इच्छा नाही. कारण वेळेचं महत्त्व मला माहीत आहे. मी वेळ पाळणार आहे. किंबहुना मी हे जे घड्याळ घेतलं हे फार उशिरा घेतलं. त्याचं कारण गुरुवर्य महाराजांनी मला सांगितलं की ज्यावेळी तुला वेळ पाळावी अशी अक्कल येईल त्यावेळी घड्याळ घाल. म्हणून जोपर्यंत मी वेळ पाळली नाही तोपर्यंत घड्याळ घालत नव्हतो. आता घड्याळ आहे तर वेळ पाळणं माझं कर्तव्य आहे. मी 8:30ला सुद्धा संपवायला तयार होतोच, पण मला एक्सटेन्शन मिळालं. जसं सरकारी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर राजकीय संबंध असतील तर त्यांना एक्सटेन्शन मिळतं, तसं मला काही माझ्याबद्दल त्यांच्या मनात सहानुभूती निर्माण झाली की हा काही बरं बोलतोय, द्या एक्सटेन्शन. तर ते एक्सटेन्शनसुद्धा आता संपलं आहे. त्यामुळे झालेली सेवा इथेच सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. आपुले पुरे वेडे वाकुले तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञान
ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम जनासी जनासी तारक एक विठ्ठलची केला से विवेक सनकाधिक